असेल तर तिची उपासना करा, तिला दुखवू नका. बरोबर आहे. ज्यांची दूर असेल त्यांनी रोज फोन करा, 2-3 दिवसातनं फोन करा. बरोबर आहे. आईला दुखवू नका, तर तुमचा चंद्रमा तिथे हे बघा पत्रिकेतला चंद्रमा वीक होतोच आहे, होतोच आहे. आपण उपाय करतोय, पण जर आपल्या आईशी आपण भांडत असू, तर तो तेथे फरक नाही पाडणार. पण जर तुम्ही 4 गोष्टी आईशी नीट बोलल्या आणि नंतर उपाय केला, तर तुमचे रिझल्ट फास्ट होणार आहेत. हा फरक आहे. सांगण्याचं तात्पर्य काय आहे, की तुमच्या लाईफमध्ये जिवंत सूर्य तुमच्या सोबत आहे. तुम्ही जर तिची उपासना नाही करू शकले, तुम्ही कितीही चंद्राचे उपाय केले, तर तो चंद्र तुम्हाला काय रिझल्ट देईल? जर तुमची आई तुमच्या सोबत आहे, ती आनंदी आहे आणि त्यानंतर पण तुम्हाला चंद्राच्या पत्रिकेमध्ये दोष आहे आणि जर तुम्ही उपाय केले, तर फास्ट रिझल्ट मिळतो. अशा पद्धतीने काम होत असतं. आपल्याला वाटतं जाऊ दे आईशी भांडलो आणि आपण चंद्राचे उपाय करू, चंद्र चांगला करायला. त्याच्यामुळे आपलं मनी रोटेशन होईल. कधीच होणार नाही. कसं होईल? कारण तुम्ही जिवंत वस्तू आहे चंद्र तुमच्या सोबत. तुम्ही जर तिला दुखवता आणि नंतर तुम्ही आकाशातल्या चंद्राला मॅनिफेस्ट करायला जाताय, की बाबा त्याच्या ऊर्जेने आपलं सगळंच नीट होईल. सो दोन्ही गोष्टी बॅलन्स करून चालावं लागतं. त्या कशा पद्धतीने बॅलन्स करायला पाहिजे आपण? मी थोडक्यात सांगितलं तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही काम करू शकता. सो 1 डेचा कोर्स असणार आहे. तुम्ही ज्या रिस्पेक्टिव्ह ग्रुपमध्ये आहे, त्या रिस्पेक्टिव्ह ग्रुपमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल चंद्राच्या उपायाची. पण मी एक सांगते, कृपया करून सगळ्यांनी ॲपमध्ये जाऊन पेमेंट करा. त्रिविक्रम योगी क्रियाज अँड हिलिंग अकॅडमीच्या ॲपमध्ये जाऊन पेमेंट करा. जेवढं शक्य होईल तेवढं. आणि जर चुकून एखाद्याला खरंच खूप प्रॉब्लेम आला तरच जीपे कडे जा. अदरवाईज तुम्ही ॲपमध्ये जाऊन पेमेंट करा आणि झाल्यानंतर तुमचं नाव आणि स्क्रीनशॉट सरांना पाठवा. बरोबर आहे? सगळ्यांना खूप व्याप असतो कामांचा. जर तुम्ही ॲपमधनं केलं तर ऑलरेडी तिथे तुम्हाला लगेच पटापट कळून जातं, की कोणी पेमेंट केलेलं आहे. बरोबर आहे? सो शक्यतो जेवढं जमेल तेवढं ॲपनी पेमेंट करायचं. मी याच म्हणत नाही, सगळ्या कोर्सेसचे पेमेंट ॲपनी करत चला. तुमच्यासाठी सोयीस्कर ॲप कशासाठी आहे, की तिथे जाऊन क्लिक केलं, तिथे फक्त तुम्हाला ₹5-10 जो टॅक्स भरायला लागतो तेवढाच करायला लागतोय. तो टॅक्स वाचवण्यासाठी तुम्ही जीपे करायला जाता, पण मग त्याचं नुकसान तुमचंच होतंय. त्यापेक्षा तुम्ही ॲपमध्ये जाऊनच पेमेंट करा, अशी मी सगळ्यांना विनंती करेन, की शक्यतो त्रिविक्रम योगी क्रियाज अँड हीलिंग अकॅडमीच्या ॲपमध्ये जाऊन पेमेंट करत चला. सो ते तुमच्यासाठी कन्व्हिनियन्स आणि आमच्यासाठी सुद्धा कन्व्हिनियन्स असतं. बरोबर आहे. आम्हाला तिथे शोधावं नाही लागत कोणी पेमेंट केलंय, कोणी नाही केलंय. सो इझिली आम्हाला लोकेट करता येतात, की बाबा ह्यांनी पेमेंट केलं, हे या ग्रुपमध्ये जाऊ शकतात. बरोबर आहे. सो तेवढं एक माझी कळकळीची विनंती जेवढं जमेल तेवढं ॲपमध्ये पेमेंट करत चला. तुमच्यासाठी उत्तम, आमच्यासाठी सुद्धा उत्तम. कोणी राहिलं, कोणी विसरलं असं होण्याची शक्यता होत नाही. सो तुम्ही ॲपनीमध्ये जाऊन पेमेंट केला तर तुम्हाला तिथे लगेचच ॲडमिशन आम्हाला सोपं जातं तुम्हाला ॲड करायला. सो चंद्राचे जे उपाय आहे 1 डेचा कोर्स आहे. तुमच्या लाईफमध्ये चंद्र खूप चांगल्या पद्धतीने काम करो. बरोबर आहे आणि तुम्हाला त्याची ऊर्जा कशा पद्धतीने मिळू शकते आणि लाईफमध्ये चंद्राच्या पाण्याने इच्छा मॅनिफेस्ट होते आणि होते. करण्याची पद्धत काय असेल ते मी सांगणार आहे. त्याच्यावर काय नंबर लिहायचा ते मी सांगणार आहे, की बाबा तुम्ही एक इच्छा मिनिमम किती महिने करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्या महिन्यामध्ये झाली तर ओके, अदरवाईज तुम्ही दुसरी इच्छा घेऊ शकता. पण जर छोटी इच्छा असेल तर ती होते तेवढ्या पिरियडमध्ये तुमची मॅनिफेस्ट. ओके. तर त्या पाण्याने तुम्ही तुमची इच्छा कशा पद्धतीने मॅनिफेस्ट करू तुमच्या घरामध्ये धन कशा पद्धतीने आकर्षित करू शकता, नातेसंबंध कशा पद्धतीने आकर्षित बाकी गोष्टी तुमच्या मनामध्ये जे पण निगेटिव्ह थॉट्स आहे, निगेटिव्हिटी आहे, ती कशा पद्धतीने चंद्राच्या कलेमध्ये तुम्ही डिस्पोज करू शकता किंवा कुठल्या दिवशी ती करणं गरजेचं आहे निगेटिव्हिटी रिमूव्ह. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोर्समध्ये कळवण्यात येतील. सगळं तुम्हाला डिटेल सांगितल्या जाईल. सो आता कोणाचा काही प्रश्न आहे का? मला विचारू शकता. हँड रेज करा. करुणा मॅडम. एकच मिनिट हां. येस करुणा मॅडम विचारा. अनम्यूट करा. नाही होतंय? 1 सेकंड.
बघा करू ना मॅडम, झालं? करा. पाठवली मी तुम्हाला रिक्वेस्ट. हा बोला. झालं. काही नाही, मी पाणी चार्ज करायला सांगितलंय. पाणी चार्ज करताना आपण बाटली झाकण ठेवायचं का मग? हे बघा, जर तुम्हाला वाटत असेल काही कचरा पडेल तर झाकण ठेवा, अदरवाईज त्याच्यावर एक चाळणी ठेवा किंवा फडका टाका, एक रुमाल टाका, काही प्रॉब्लेम नाही. नाहीतर ओपन ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही, जर कचरा नसेल पडत कुठे तर. कारण आपल्याकडे मेन रोड आहे. हा, मग तुम्ही एखादा फडका टाका. जोपर्यंत जागी आहे तोपर्यंत एखादी चाळणी असते ना आपली हम्म. पातळ, की त्याच्यात प्रकाश ट्रान्सपरंट जाईल. अदरवाईज ओपन ठेवलं तरी चालतं. कारण आमच्याकडे ये जा खूप आहे, रात्री 3-4 वाजले तरी ये जा चालू असते. हा, नाही मग ठीक आहे ना, तुम्ही थोड्या वेळाने एक पांढरा शुभ्र रुमाल टाकू शकता जास्तीत जास्त. दुसरा कलर टाकू नका. पांढरा बरं. रुमाल टाकू शकता, एक हँकरचिप तुम्ही टाकू शकता. 1 मिनिट कविता मॅडम.